सिद्धेश्वर जालिंदर एकनाथराव औरंगाबादहून पुढारी ऑनलाईन सेटमध्ये आपलं स्वागत आहे. 9 महिन्याच्या खंडानंतर पर्यटन स्थळ खुली झालेले आहे. त्यानिमित्तानं आज आपण बीबी का मकबरा या ठिकाणी आलेलो आहे. 9 महिन्यानंतर पर्यटन स्थळ खुली झाल्यानंतर पर्यटकांना काय वाटतंय आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेणार आहोत. गेल्या 9 महिन्यापासून पर्यटन स्थळ बंद होते. आज पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आले. काय वाटतं? हम लोग जो है कर्नाटका से बीदर डिस्ट्रिक्ट से बसव कल्याण से आए हुए हैं. जी अभी मालूम पड़ा कि जो है पिछले बहुत दिनों से यानी 9 महीने से बताया गया ये तकरीबन जो है जितने भी टूरिस्ट प्लेसेस हैं वो कोविड-19 की जो गाइडलाइंस की तरफ से बंद थे. मगर अभी हम लोग आ गए. आने के बाद पता चला कि जो है क्या मालूम ये टूरिस्ट प्लेस भी खुले हैं, तो हम लोग जो है घूमने के लिए आ गए और बहुत अच्छा लग रहा है कि जो है क्या मालूम इस तरह से जो है बीबी के मकबरे पर जो आकर देखिए हम लोग जो बहुत अच्छे जो है नज़ारे यहाँ पर मौजूद हैं और एक जो है तारीखी जो है मुकाम जो है हमारा मौजूद है. हर साल आते हो? नहीं, हर साल नहीं, हम लोग पहली मरतबा आए हुए हैं. हमारे दूसरे साथी जो है आते हैं अक्सर, मगर हम लोग जो है पहली मरतबा आए थे. ये हमारे डॉक्टर सैयद मोइन पाशा साहब हैं. आपको इनसे कैसा बात लगा? बहुत बेहतरीन लगा सर यहाँ पे आके. हम बसव कल्याण तालुके के बीदर डिस्ट्रिक्ट कर्नाटक से हैं. यहाँ पे हम औरंगाबाद के करीब हमारे फ्रेंड की शादी में आए हुए थे, तो पता चला वहाँ के आज से यहाँ औरंगाबाद में आज से टूरिस्ट प्लेस स्टार्ट होने वाले हैं, तो वहीं से सुबह यहाँ पर आए हैं. बहुत खुशी हुई. बहुत बेहतरीन प्लेस है. बहुत अच्छा लगा हमारे. जी, मैं तेलंगाना से हूँ, ज़िला आदिलाबाद से आया हूँ और जो है सो यहाँ पर एक तकरीब में आया हूँ. उससे पहले मैं एक मरतबा यहाँ पर आके गया हूँ. अल्हम्दुलिल्लाह ये हमारी तारीख़ है, ये हमारी हिस्ट्री है जो हमको हमारा कल्चर बताती है कि हम गंगा जमुना जो कल्चर है यानी आपस में भाईचारगी का जो कल्चर है वो कल्चर सबको यहाँ ज़ाहिर होता है. यानी हर इंसान के लिए यहाँ पे एक यूनिटी और किसी में कोई ज़ात पात भेदभाव का कोई ऐसी चीज़ नहीं है इसमें. यानी तमाम लोगों को एकता करने के लिए कुछ ऐसी निशानियाँ बन गई है यहाँ पर. ये आज ये लोगों के लिए, हमारे हिंदुस्तानियों के लिए, तमाम भाइयों के लिए ये एक जहती अखवात, ये जैसा क्या उसको बोलते हैं आपस में भाईचारा बोलते हैं. भाईचारा की एक बहुत बड़ी एक मिसाल है ये, जिसको है सो तमाम लोगों के लिए एक यादगार है. और यहाँ पर आने से ये महसूस होता है कि हम तमाम लोग एक ही है और एक ही रहेंगे हमेशा ही. मी मुंबईवरून आले आता काल आणि आज आम्ही फिरायला आलो. तर चांगलं वाटते की सेफ्टी मेजर्स वगैरे ते पालन करतात, त्याचं खूप कौतुक वाटते आणि चांगलं वाटते. आता पर्यटन स्थळ बघणार होतं हे माहीत झाल्यामुळे इथं आले. हो, बघायला आले. आता आलो आम्ही इतकं लांबून, तर मग थोडंसं बघून जायचं आणि हां असंच सेफ्टी मेजर्स हे करून आपण हे केलं तर लोकांना जे आहे टुरिझमचं हे पण थोडंसं हे होईल. ओके, थँक्यू. ओके. आता हे टुरिस्ट पॉईंट जो आहे आणि इथं आहे आणि असल्यानंतर हे लोक येतात कारण की 9 महिन्यापासून हा मकबरा बंद होता आणि 9 महिन्यानंतर हा खुला. तर मग आम्हाला एवढा आनंद झाला आहे. तुमच्या लोकांना दाखवण्यासाठी खूप सुंदर दाखवतो आणि VIP येतात, पुन्हा ते नाव घेऊन जातात. माझं खूप चांगला गाईड आहे आणि मी याच्या मकबऱ्याचे मला सांगतो आहे. आता ॲक्च्युली हा बीबी का मकबरा औरंगजेबची 4थी पत्नी रबिया दुरानी ही इराणी लेडी आहे, तिचा हा मकबरा बांधला आहे. एक सेम ताजमहलची कॉपी केलेली आहे. ताजमहल याच्यापेक्षा डबल आहे, पूर्ण मार्बलमध्ये बांधलं आहे. त्यामुळे ते बायकोचं प्रेम आहे आणि हे आईचं प्रेम आहे. आईचं प्रेम एक कंगन विकून 6,68,203 रुपये 7 आण्यामध्ये ही बिल्डिंग झाली. 34 एकराने हे मॉन्युमेंट 7.25 लाखमध्ये आईच्या आठवणीसाठी बांधले आहे. ते बायकोचं प्रेम आहे म्हणून ते 3 करोडमध्ये बांधले. त्याला 22 वर्ष लागले, याला 10 वर्ष लागले. कारण की ताजमहलचं जे मार्बल आहे पांढरे शुभ्र मार्बल आहे, हे डूम मार्बल आहे. बाकी सर्व प्लास्टरमध्ये काम केलं आहे आणि हे प्लास्टर स्पेशल प्लास्टर बनवलेलं आहे. शिंपी कवडी याचं पीठ तयार करून हे प्लास्टर काम केलेले आहे आणि पूर्ण बिल्डिंगमधनं काळा दगड आहे. दगड जे आहे हे डोंगर भाग जे आहे याला हनुमान टेकडी म्हणतात, गोगाबाबा टेकडी म्हणतात. इकडनं हा डोंगर काळा डोंगर आहे आणि काळा डोंगराच्या आतमध्ये दगड आहे. हे दगडावर एक कोरी काम केलेलं आहे प्लास्टरमध्ये. कारण की औरंगजेब एवढा मोठा बादशाह असून त्याने आपल्यासाठी काही केलं नाही.
हे त्याच्या मुलांनी बांधलंय. आझम शाहनी आपल्या आईच्या आठवणीसाठी बांधले म्हणून याला आईचं प्रेम म्हणतात आणि ते बायकोचं प्रेम. माझं नाव हे माणिक यादवराव मस्के, VIP टुरिस्ट गाईड. 47 वर्षापासून मी गाईडचं काम करतो. ओके